तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। पंढरपूर येथे गीता जयंती निमित्त सुलभ भगवद्गीता प्रकाशन सोहळा। श्री हरिकृपेने सद्गुरूंच्या आशीर्वादाने व सर्वांच्या सहकार्याने हरिभक्त परायण श्री राम रघुनाथ चव्हाण वकील निपाणी यांनी तयार केलेल्या सुलभ भगवद्गीता या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सोमवारी दिनांक 1 डिसेंबर 2025 मार्गशीर्ष 11 मोक्षदा एकादशी रोजी गीता जयंती औचित्य साधून भास्कर महाराज वाडा श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रकाशित झाला। कार्यक्रमाची प्रास्ताविकता कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विठ्ठल महाराज पाटील करमाळा यांनी केली। सुरुवातीला स्वागत व सत्कार हरिभक्त परायण श्री बाबासाहेब बिस्ले महाराज मांजरी यांनी गुरुमाऊली श्रीमती रंजना विवेकानंद दादा वास्कर यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रकाशनाकरिता आमंत्रित केलं। हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर बाबर अध्यक्ष पंचमुखी मोठा मारुती मंदिर पंढरपूर यांनी व्यासपीठ स्थानाकरिता हरिभक्त परायण श्री देवव्रत राणा महाराज वास्कर यांना आमंत्रित करून स्वागत व शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। हरिभक्त परायण श्री दत्ता पालकर ठाणे यांनी हरिभक्त परायण गुरुवर्य ॲडव्होकेट श्री धर्मनाथ प्रसाद वास्कर यांचा स्वागत व सत्कार केला। इंजिनियर श्री साईराम चव्हाण यांनी माऊली सौ ज्योती देवव्रत वास्कर यांचं स्वागत व सत्कार केला। सुलभ भगवद्गीता या ग्रंथाचे प्रकाशन श्रीमती गुरुमाऊली रंजना विवेकानंद दादा वास्कर यांनी केलं। भगवद्गीता ग्रंथकर्त्या शुभाशीर्वाद दिले। व्यासपीठ अधिष्ठान श्री गुरु हरिभक्त परायण देवव्रत राणा महाराज वास्कर यांनी यावेळी श्री राम चव्हाण हे व्यवसाय वकिलीत राहून सुद्धा अध्यात्माची आवड जोपासली। वकिलांच्या मागे अध्यात्म जोपासला तशीच पहिली, दुसरी व तिसरी पिढी ही आता यावेळी हजर आहे व वारकरी संप्रदायाच्या सेवेत आहे। या घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्री सद्गुरू विवेकानंद दादा यांचे घनिष्ठ संबंध आहेत व तसेच जोपासले आहेत। यावेळी कीर्तनकार हरिभक्त परायण श्री विठ्ठल तात्या पाटील शिये, हरिभक्त परायण कीर्तनकार विनायक बंडकर मिरज, हरिभक्त परायण कुणाजी पवार मुंबई यांना ग्रंथभेट देण्यात आला। विशेष उपस्थिती संपूर्ण वास्कर परिवार, हरिभक्त परायण श्री राजू झरेकर बोरगाव, हरिभक्त परायण आनंद जाधव भालेवाडी, झेंडेकरी तिरळे, श्री प्रभू मिस्त्री तिरळे अथणी, कृष्णा मांगले औचितवाडी, विठ्ठल कोरे आरग चोपदार, हरिभक्त परायण श्री लक्ष्मण तात्या औचितवाडी, विष्णू मामा चिंचोडी चोपदार, श्री वीरू संपत जाधव, श्री अथर्व पाटोळे, विशेष हरिभक्त परायण श्री सुखदेव पाटील कमळापूरकर, जुगुळ मांजरी निपाणी कोल्हापूर बेळगाव तांदुळवाडी सोलापूर सांगली पुणे मुंबई ठाणे संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकमधील गीता जयंती कार्यक्रमास वैष्णव भाविक उपस्थित होते। या सर्वांचे आभार हरिभक्त परायण श्री राम रघुनाथ चव्हाण वकील निपाणी यांनी मानले। तदनंतर भगवद्गीता श्लोकाचे वाचन झाले। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।